नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज थोडा लेट व्हिडिओ बनवतोय. त्याच्या मागचं कारण असं आहे, डेटा मला आज बघायचा होता, की डेटा नेमकं कसा येतोय, काय येतोय ते मला आज बघणं इम्पॉर्टंट होतं. आणि आजचा डेटा भयंकर डेटा आहे. तो मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर आजचं प्राइस ॲक्शन फुल्ली बिअरिश साईडला आपला ट्रेड गेलेला आहे. म्हणजे मार्केट ना काय करते 2 दिवसापासून आपण थोडा फास्ट व्हिडिओ बनवणार आहे आज. ठीक आहे. थोडं लेट झालेलं आहे त्याच्यामुळे. मार्केटने काय करते, मार्केट 3 दिवस रॅली करते, सिंगल डेमध्ये रॅली काढते. 2 दिवस रॅली करते, मार्केट सिंगल डेमध्ये रॅली काढते. आणि आता जर थोडं ग्लोबल सेंटिमेंट जर बघितले तर कुठं ना कुठेतरी डाऊ डाऊ आणि नॅसडॅक साधारण 1%च्या आसपास ट्रेड करतायत बुलिश साईडला, राईट. तर इथं आता होप सो उद्या ग्रीन कॅन्डल आपल्याला इथं बघायला मिळू शकते. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटी चान्सेस आहेत 45 समथिंग 45%च्या आसपास 50%च्या आसपास इथं ग्रीन कॅन्डल बनायला पाहिजे. ठीक आहे. आता ॲव्हरेज प्राईसनुसार जर गेलो तर आपली पहिली कंडिशन असते की ॲव्हरेज प्राईसच्या मार्केट खाली क्लोज झालेले आहे तर आपण जात असतो गॅप डाऊनच्या सिनेरिओमध्ये, राईट. तर परत आजचे मी काल म्हटलं होतं की उद्या गॅप अपचे चान्सेस असू शकतात, म्हणजे आज गॅप अपचे चान्सेस असू शकतात. आणि त्याच्यामध्ये प्लस हे पण म्हटलं होतं गॅप डाऊन पण होऊ शकतं, कारण ते ट्रम्प येणार होते ऑनलाईन, न्यूज त्यांची काहीतरी न्यूज निघाली. सो त्याच्यामुळे हा पॅनिकनेस आपल्याला बघायला मिळू शकतो कदाचित, हरकत नाही. तर ओव्हरऑल सेंटिमेंट जर बघितले तर प्रो आणि एफ-आय इथं कुठेतरी बाईंग करत होते, राईट. इथंपर्यंत त्यांनी बाईंग नेली, ती बाईंग सस्टेन नाही झाली मित्रांनो. आणि आज कुठं ना कुठेतरी एक विकनेस आपल्याला बघायला मिळाला. आणि डेटा जर बघितला तर डेटा खूप जास्त आपल्याला पॅनिक तयार करून देतो आहे, राईट. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आता आपण 15 मिनिटांवर पण बघू. आणि आता वन डेची कॅन्डल ना एक हॅमर, म्हणजे जी लिक्विडिटी स्वीप होती, जी तुमची करंट वीकची जी म्हणजे आत्ताच्या वीकची जी जो लो होता, राईट, इकडे तुम्हाला बघायला मिळेल 332चा, त्या 332च्या लेवलला तो लिक्विडिटी स्वीप करून, म्हणजे ही जी ओव्हरऑल ट्रेंडची लिक्विडिटी होती ना, ती स्वीप करून मार्केट आज कुठं ना कुठेतरी अप साईडला क्लोज झालेले. आता वन डेला एवढंच बघायचं होतं आपल्याला. आता आपण येतो 15 मिनिटला. 15 मिनिटला आपल्याला ज्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हे बघा, 15 मिनिटला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहणार आहे की जर इन केस मार्केट फ्लॅट ओपन झालं, राईट, मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर मार्केट कुठं ना कुठेतरी उद्याच्या दिवशी एक साईडवेज आपल्याला पॉसिबल चान्सेस दिसू शकतात. साईडवेज आपल्याला उद्याचं सेशन जाऊ शकतं. पण आपण कन्फर्म नाही होणार. जर इन केस आपल्याला बाईंग साईडला प्रॉपर जायचं असेल तर 25,600ची लेवल ब्रेक करून रिटेस्ट करून अप साईडला रॅली आपल्याला बघायला मिळू शकते 25,750 पर्यंत. जर इन केस मार्केटने 25,327 ही जर लेवल खालच्या साईडला ब्रेक केली, डाऊन साईडला ब्रेक केली, तर मार्केटला कुठं ना कुठेतरी एक विकनेस बघावी लागेल आपल्याला. जो गॅप फिलिंग आहे, जो 2 फेब्रुवारीचा हाय आहे, तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं, म्हणजे गॅप फिलिंग पर्यंत मार्केट जाऊ शकतं. ठीक आहे. तर असं कुठं ना कुठेतरी एक सेंटिमेंट बनतोय. 1 आवरला आलो तर 1 आवरला एक तुम्हाला वरून 1 आवरला वरून तुम्हाला एक ट्रेंड लाईन येते. ट्रेंड लाईन ती मार्केटमध्ये आपल्याला अजून सुद्धा ऍक्टिव्ह आहे. कंटिन्युअसली ती मार्केटमध्ये तुम्ही एवढी जरी ट्रॅक केली तरी चालतं आहे. हां, पण आपण एवढी ट्रॅक करणार नाही. आपण सफिशियंटली एवढी ट्रॅक करू जेणेकरून आपल्याला प्राइस ॲक्शनसाठी थोडं म्हणजे बरं राहील आपल्यासाठी. ठीक आहे. आणि खालून जर तुम्ही बघितलं तर खालून तेवढं तुम्हाला एक असं सपोर्ट मिळत नाहीये. पण आजचं जे सेशन होतं ते तुम्हाला इथं कुठं ना कुठेतरी अशा पद्धतीचं एक ट्रेंड लाईन फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. एक चॅनल पॅटर्नमध्ये ट्रेड करत होतं आणि मार्केटने तिथं सपोर्ट घेतलेला आहे. आता ह्या पॅटर्नला कसं ट्रेड करायचं, जर इन केस फ्लॅट ओपन होतंय आणि मार्केट जर इन केस इथल्या कुठल्या तरी लेवलला ब्रेक करते, म्हणजे 25,600 विथ आपली ट्रेंड लाईन, तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह रॅली येऊ शकते अप साईडला, जी 750, आणि मग कुठं ना कुठं तरी अप साईडला रॅली जाऊ शकते. आणि जर इन केस मार्केटमध्ये आजचा लो जर डायरेक्ट तोडत असेल तर मार्केटमध्ये इंटरेस्टेड राहू नका. इथे तुम्हाला कुठं ना कुठं तरी सपोर्ट घेताना दिसेल आणि मार्केट परत एक एसएल हंटिंग क्रिएट करेल आणि मग एक शार्प फॉल आपल्याला 12:30 नंतर आपल्याला बघायला मिळू शकतो, जो आपला गॅप फिलिंग एरिया राहू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन केस गॅप अप ओपन झालं तर गॅप अप मला पॉसिबल चान्सेस असं वाटतं गॅप अप ओपन इथे कुठेतरी व्हायला पाहिजे. ठीक आहे. जास्त मोठं गॅप अप नको पाहिजे. साधारण 200 पॉईंटचा गॅप अप आपण म्हणतोय, पण 200 पॉईंटचा गॅप अप इथं ओपन होत असेल तर ठीक, इथं गॅप अप ओपन होत असेल तर ठीक, किंवा इथं फ्लॅट ओपन होत असेल तर ठीक. डाऊन साईड प्लॅन करा. पण एसएल आपल्याला ऑलरेडी वरच्या साईडला एसएल आपल्याला बघायला मिळत आहेत. आजचे सुद्धा एसएल आहेत. इथं सुद्धा कुठं ना कुठेतरी एसएल आहेत. मग मार्केट काय करेल, गॅप अप ओपन जर झालं तर मार्केट शार्प एक रेड कॅन्डल बनवू शकतं, म्हणजे जेणेकरून हे जे सेलर्स होते कालचे ते निघून जातील आणि मार्केट कुठं ना कुठे खालच्या साईडला पुलबॅक देईल. जे इथं बाईंगला गेलेले आहेत ते तुम्हाला बाईंगला इथं निघताना दिसेल. आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊ, तुम्हाला तिकडे गोष्टी क्लिअर होऊन जातील. हे बघा, मार्केटने आज काय केलं, मार्केटने प्रिव्हियस डेचा, आता इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे. हा एक तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे, 5 मिनिटाचा ऑर्डर ब्लॉक आहे. त्याला आपण मार्क करून घेऊ, 5 मिनिटाचा ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे. सॉरी, हे 5 मिनिटाचा ऑर्डर ब्लॉक. हे बघा, जर जास्तीत जास्त काय होईल, मार्केट काय करेल, इथं फ्लॅट ओपन होईल, मार्केट हळूहळू हळूहळू पुलबॅक वरच्या साईडला लागेल, मार्केट एसएल तयार करेल, राईट. म्हणजे मार्केट काय करेल, डायरेक्ट अग्रेसिव्हली यांचे स्टॉप लॉस हिट नाही करणार. मार्केट एक हळूहळू हळूहळू अप साईडला जाईल, जे इथं तुम्हाला दिसतंय, राईट. या पद्धतीचं हळूहळू हळूहळू मार्केटवर जाईल. आणि जी ही ट्रेंड लाईन असेल ना, ही जी ट्रेंड लाईन असेल किंवा हे जे चॅनल पॅटर्न असेल, ते मार्केट एक एकदम शार्प आपल्याला कॅन्डल बघायला मिळू शकते, कारण हे जे लोक आहेत यांचे एसएल तुम्हाला खाली बघायला मिळत आहेत, राईट. आता वरचे लोक जे आहेत ते ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहेत.
मग मार्केट काय करेल, हळूहळू जाईल, यांना पहिले काढेल कारण यांना टार्गेट नाही करू शकत. मग मार्केट काय करेल, हळूहळू जाईल, पहिले यांना काढेल, मग मार्केट यांना काढण्यासाठी खालच्या साईडला येऊ शकतं. आणि जर हे स्ट्रॉंग असतील तर मग आपल्याला हे बघायला मिळेल 25,600च्या वरती जरी तर क्लोज झाली, समजून घ्यायचं आपल्याला हे एस एल निघतील आणि मार्केट कुठं ना कुठे अपसाईडला रॅली करू शकतं. ठीक आहे, साधारण 80-90 पॉईंटची रॅली अपसाईडला राहील या ठिकाणून ब्रेकआउट केल्यानंतर. राईट, तर डायरेक्टली ब्रेकआउटला किंवा ब्रेकडाऊनला डायरेक्ट एंट्री करू नका. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहणार आहे, जर इन केस मार्केट इथं कुठेतरी प्राइस ॲक्शन बनवते निगेटिव्ह, ठीक आहे, अशी निगेटिव्ह कुठेतरी प्राइस ॲक्शन बनवते किंवा इथं तुम्हाला एक कॅन्डल दिसते जी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दर्शवते किंवा वीक आहे वरती, तर मग कुठं ना कुठे तिचा हाय निघाला की आपण डाऊन साईडला जाऊ. आणि 450 जर निघाला तर अग्रेसिव्हली डाऊन साईडला प्लॅन करा. जे 327 पर्यंत आपला लो आहे तिथपर्यंत मार्केट जाण्याचे चान्सेस राहू शकतात. ठीक आहे, आता ही तुमची 5 मिनिटाचा टाइम फ्रेमचा आपण ट्रेड प्लॅन पण करून घेतला. आणि तुम्हाला आता मी डेटा दाखवतो. मला सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट डेटा आहे. आजचा डेटा तुम्हाला जर दिसेल इथं, तर हे बघा मार्केटमध्ये काय झालं, तुम्हाला ही एक डेट आहे, ठीक आहे, म्हणजे ही तुमची किती तारीख झाली, ही तुमची जर असेल 23, ही तुमची 24 आणि ही तुमची मग 20. ठीक आहे, आता 20 तारखेला मार्केटमध्ये काय झालं, बाईंग आली. 20 तारखेमध्ये बाईंग आली. तुम्हाला बघायला मिळेल, आपण कव्हर पण केला होता हा व्हिडिओ. इंडेक्समध्ये जी शॉर्टची बाईंग आहे, म्हणजे शॉर्ट जो आहे तो कमी होताना दिसतोय, लॉंग वाढताना दिसतोय. शॉर्ट कमी होताना दिसतोय, लॉंग वाढताना दिसतोय. ठीक आहे, मी काय म्हटलं होतं, 50च्या आसपास जर गेलं तर आपण कुठं ना कुठेतरी एक रॅली आपण बघू शकतो आपण इंडियन मार्केटमध्ये. पण आजच्या सेशनमध्ये मित्रांनो, जी तुमची जे FII होते, जे DII होते, सॉरी FII होते, प्रो होते, कदाचित हे सुद्धा आज ट्रॅप झालेले असावेत. यांना ट्रॅप करणारं कोण असू शकतं, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, कारण मला पण माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. आणि 77 पॉईंटवर घेऊन आलेले आहेत ती शॉर्टची पोझिशन, 22.33 वरती लॉंगची पोझिशन घेऊन आलेले आहेत. म्हणजे कुठं ना कुठं तरी बिअरिश साईडला ट्रेड आपल्याला आता बघायला मिळू शकतो. जरी गॅप अप चान्सेस झाले, सेलिंग साईडचा प्लॅन करा. फ्लॅट सेलिंग साईड, गॅप डाऊन सेलिंग साईड, इथं तिघं कंडिशनला तुम्ही सेलिंग साईडला प्लॅन करा. पण कधी जेव्हा तुमचे SL तयार होत असतील आणि मग सेलिंग साईडला प्लॅन होत असेल ना, तर बेस्ट कंडिशन राहणार आहे सेटअप सेलिंग साईडचा, सेल ऑन राईज आणि सेलिंग साईडचा बघू शकतात. ओव्हरऑल सिनॅरिओ जो आहे तो तुमचा बिअरिश आहे. मी सांगतो तुम्हाला बिअरिश आहे, डेटा वाईज तो स्ट्रॉंग बिअरिश आहे. ठीक आहे, स्ट्रॉंग बिअरिश आहे, मला तरी एकंदरीत वाटतं स्ट्रॉंग बिअरिश आहे. मार्केट एवढ्या लवकर म्हणजे साधारण सांगतो तुम्हाला 1 ते 2 दिवसात हा गॅप फिल करून द्यायला पाहिजे आणि मार्केटने एक शांत थांबायला पाहिजे एक रेंजमध्ये. आणि मग कुठं ना कुठेतरी अपसाईडला रॅली द्यायला पाहिजे मार्केटने. आता भरपूर ती गोष्ट आपल्याला पचवून झालेली आहे. भरपूर सारी गोष्ट आपण अरे झिरो रिटर्न आहेत, रिटर्नच नाहीत, काहीच रिटर्न नाही डायरेक्ट. ठीक आहे, चला हरकत नाही, ते बाकी गोष्टी बोलण्याच्या इथं काय अर्थ दिसत नाही मला. तर ह्या लेवल्स आहेत, महत्त्वाच्या लेवल्स आहेत. सगळं आपण प्लॅन केला. आपण बिअरी साईडला उद्या गॅप डाऊनच्या पॉसिबिलिटीमध्ये जातोय. पण एवढे 2-3 दिवस फक्त गॅप आपले थोडे हे न्यूज आणि बाकीच्या गोष्टींमुळे ना थोडं कन्फ्युजिंग वाटते मला ते, म्हणून मी थोडं अवॉइड करतोय. पण तरी आपलं सांगण्याचं काम आहे आणि आपण ती गोष्ट केलेली आहे. जर तुम्ही आलात तर इकडे तुम्ही बघितलं डाऊ, हे बघा डाऊमध्ये जर बघितलं तर खालच्या साईडून मार्केटमध्ये कंटिन्युअसली रॅली आलेली तुम्ही बघू शकता. ते बघा खालच्या साईडून एका साधारण ती 1% रॅली मार्केटमध्ये डाऊमध्ये येऊन लागलेली आहे. आणि नॅसडॅक जर बघितलं कुठं ना कुठं तरी अजून उद्या नॅसडॅक सुद्धा एक स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळते. एक डाऊन पासून तुम्ही जर बघितलं याच्यात सुद्धा 1.5%च्या आसपास रॅली बघायला मिळते. हा ठीक आहे, पुलबॅक येतोय, पुलबॅक तो तर येणारच आहे, हरकत नाही, कारण एवढी मोठी रॅली आली, पुलबॅक आला, रॅली आली, परत एक छोटा पुलबॅक येऊ शकतो आणि एक अपर साईडला कुठं ना कुठं तरी होल्ड करू शकतो. ठीक आहे, तर लेट्स सी बघू काय होतं काय नाही. आज गिफ्ट निफ्टी पण ठीक आहे, खाली 424च्या आसपास ट्रेड करते, हरकत नाही. इकडे काही न्यूज आहेत का, आज थोडं मला बरं नाहीये त्याच्यामुळे मी गोष्टी क्लिअर नाही करत आहे आज थोड्या. पण मला ना डेटा बघितला त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवायला येऊन लागलो. हे बघा ओव्हरऑल जर सेंटिमेंट बघितले ना तर कुठं ना कुठं तरी आपल्याला बुलिश साईडला सेंटिमेंट दिसत आहेत. ठीक आहे, हरकत नाही, बघू उद्याचं सेशन. कारण ना मित्रांनो, ट्रेंड आपल्याला क्लिअर नाही. मी कालच्या सेशनमध्ये पण म्हटलो की मार्केटलाच माहिती नाही नेमकं ट्रेंड काय चालू आहे. ठीक आहे, स्टॉक इन्व्हेस्टिंग पण सध्या बंद राहू द्या, जेणेकरून ना मार्केट कसं आहे एक अशा सिनॅरिओला आलेलं आहे ना मार्केट, की मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं. तुम्हाला सांगतो काहीही होऊ शकतं. कारण हिस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या, एवढ्या अशा गोष्टी घडलेल्या नाहीत. कारण मार्केट कंटिन्युअसली एका रेंजमध्ये, त्यात पण मार्केट 2 दिवस वरती आहे, 3 दिवस वरती, 1 दिवस डायरेक्ट डाऊन साईडला, परत 2 दिवस हळूहळू वरती, परत कारण आणि लोअर लोचं फॉर्मेशन होतंय. क्लिअर कट जर बघितलं ना, 1 डेच्या टाइम फ्रेमला लोअर लोचं फॉर्मेशन होतंय. आणि हे बघा, जेवढं मी शिकलेलो आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की हे बघा इथं एक कॅन्डल ग्रीन, दुसरी कॅन्डल ग्रीन, आपण इथून अप ट्रेंडची चान्सेस असू शकतात. ठीक आहे, इथं काय प्रेडिक्ट केलं होतं की एक डाऊन ट्रेंड, 2 रेड कॅन्डल आल्या, चला ठीक आहे, डाऊन ट्रेंडला आपल्याला सुरुवात झालेली, डाऊन ट्रेंड आपला हा फिलिंग होऊ शकतो. पण अचानक मध्ये एक ग्रीन कॅन्डल आली.
परत मार्केटने वर गेलं, परत एक मार्केट परत खाली घेऊन आलं, परत मार्केट वर गेलं, परत खाली घेऊन आलं. आता उद्याची एक ग्रीन कॅन्डल पॉसिबल चान्सेस आहेत. ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर मार्केटमध्ये वेट करा. ग्रीन कॅन्डल बनते उद्या, शक्यता ग्रीन कॅन्डल बनायला पाहिजे मार्केटमध्ये, आणि ती पण शक्यता इनसाइडर जर कॅन्डल बनून गेली ग्रीन, तर मग ती कुठं 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 ना कुठं तरी चांगली राहणार आहे आपल्याला. मग हाय आणि लो आपल्याला मार्क करणं आणि तिथून आपल्याला एक रॅली खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला बघायला मिळू शकते. उद्याचं सेशन सुद्धा मला असं वाटतं की ट्रॅप सिनेरिओ असू शकतो, ट्रॅपिंग किंवा साईडवेज. आणि मी सांगतो तुम्हाला रेंज बाउंड टू बिअरिश, मी स्वतः सांगतोय रेंज बाउंड टू बिअरिश. म्हणजे मी स्वतः हे ट्रेड करणारे रेंज बाउंड टू बिअरिश. उद्या मी ट्रेड करणारे 2 दिवसापासून मी ट्रेड करत नाहीये. उद्या मी ट्रेड करणारे ट्रेडचा काय अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्की सांगतो. चलो गाइस, ठीक आहे. थँक्यू सो मच. आपण ज्या व्हिडिओमध्ये लेवल्स डिस्कस केलेले आहेत त्या फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठी केल्या आहेत. कुठल्याही आपण बाईंग आणि सेलिंग आपण रिकमेंड करत नाहीयेत. तर आज पण थोडं न्यूज वगैरे कव्हर केल्या असतं आपण, तर मला काय एवढं न्यूज वगैरे दिसत नाहीये. पण ठीक आहे, हरकत नाही. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. कसं सेशन होतं, काय होतं आपल्याला बघणं महत्त्वाचं राहणार आहे. चलो गाइस, थँक्यू.